समाचारात आपलं स्वागत आहे। शासनानं आतापर्यंत एसआरपी बसवण्यासाठी सामान्य नागरिकांना 5 वेळा मुदतवाढ दिली होती। शेवटची मुदतवाढ जी होती ती 30 जून पर्यंत होती। आता शासनानं त्यानंतर 1 जुलै नंतर शासनानं असा आदेश केलेला आहे की यानंतर जे काही वाहनं एसआरपी बसवलेली नसतील किंवा त्यांनी एसआरपी साठी अपॉइंटमेंट घेतली नसेल अशा वाहनावर आपल्या भरारी पथकातर्फे कारवाई करा। तसेच जी वाहनधारक आपल्या कार्यालयात त्यांचे वाहन विकायचे असेल किंवा त्यांचं लोन उतरायचं असेल अशा कुठे सेकंड ट्रान्झॅक्शन ते येत असतील पण त्यांनी एसआरपी बसवली नसेल किंवा अपॉइंटमेंट घेतली नसेल अशा वाहनांचं कोणतेही काम केलं जाणार नाही। 1 एप्रिल 2019 पूर्वी साधारणतः सोलापूरमध्ये 9,32,000 वाहन आहेत आणि त्यापैकी जवळपास कालपर्यंत 2,70,000 वाहनांनी एसआरपी बसवून घेतलेले आहे। त्या व्यतिरिक्त काही वाहनांनी अपॉइंटमेंट सुद्धा घेतलेले आहे। पुढे माननीय परिवहन आयुक्त कार्यालयाने आदेश आम्हाला दिलेले आहे, त्यामुळे आमचे अधिकारी जे असतील पण त्याची कारवाई करतील। एसआरपी साठी त्याला 1,000 रुपये दंड आहे। त्यासाठी साधारणतः असं होतं की आपण पाहतो की समजा एखादी गाडी चोरीला गेली किंवा वाहनाचा अपघात नाही सापडला तर त्याच्या जर समजा दादा मामा किंवा ज्या याच्यात भाषेत पाहिजे याच्यात जर आकडे जर नसतील तर वाहन ट्रेस होत नाही। वाहनाचा मालक जर ट्रेस करायचा असेल किंवा जो आपल्याला संख्येत जर कळवायचं असेल शोधायचं असेल मूळ मालक शोधायचं त्या गोष्टी आपल्याला सापडत नाही। त्यामुळे शासनाचं असं म्हणणं आहे की नंबर प्लेट अशी असली पाहिजे की व्हिजिबल सगळ्यांना इझिली ओळखता आली पाहिजे आणि त्या मालकापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे, त्याला वेळेत मदत करता आली पाहिजे। हा शासनाच्या पाठीमागचा उद्देश आहे। या माध्यमातून मी महानगरांना हे आवाहन करत होतो की आतापर्यंत शासनाने आपल्याला 5 वेळा मुदतवाढ दिली, आपण सुद्धा त्या एसआरपी बसवून घ्यावी जेणेकरून आपल्याला अशा काही अडचणी आल्या तर त्यावेळेस शासन किंवा रस्त्यावरील नागरिक असतील आपल्याला सहज मदत करू शकतील, त्यावेळेस कोणतीही अडचण येणार नाही। धन्यवाद।